नमस्कार मित्रांनो, आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या एक अभंगाचं विवेचन ऐकणार आहोत। तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याविषयी आपल्या सर्वांना सर्वच गोष्टी ठाऊक आहेत। अनेक चित्रपट, कीर्तनकार, प्रवचनकार यांच्या तोंडून आपण ज्ञानेश्वर महाराजांविषयी संपूर्ण माहिती ही जाणलेलीच आहे। संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञानेश्वर माऊली ठाऊक आहे, परंतु त्यांचे काही अभंग आहेत की जे आपल्याला काहीतरी वेगळी गोष्ट सांगत असतात। त्यातील एक अभंग आज आपण इथे विवेचनासाठी, निरूपणासाठी घेतलेला आहे। तर चला सुरू करूया अभंगाला। योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी, पाहता पाहता मनान पुरे धणी। योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी, पाहता पाहता मनान पुरे धणी। देखिला 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 माये म्या देवाचा देव, विठला संदेह निमाले दुजेपण। अनंत रूपे अनंत वेशे, माये म्या देखियले त्यासी। बाप रखुमा देवीवर खून बांधली कैसी। देखिला देखिला माये म्या देवाचा देव, विठला संदेह निमाले दुजेपण। विठला संदेह निमाले दुजेपण। असा हा ज्ञानेश्वर महाराजांचा अतिशय सुंदर असा अभंग आहे। तर या अभंगाविषयी आपण आता जाणून घेऊया। ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये असं म्हणतायत की योगिया दुर्लभ, जो योग्यांनाही दुर्लभ आहे अशा परमात्म्याला मी पाहिलेलं आहे। मग ते कसं पाहिलेलं आहे? तर ते पाहण्याचं माध्यम हे ध्यान आहे। तो ध्यानाच्या माध्यमातून दिसतो। तो परमात्मा जो निर्गुण आहे, निराकार आहे, ज्याला कुठलाही रंग नाही, रूप नाही, तो परमात्मा फक्त ध्यानाच्या माध्यमातूनच पाहता येतो। आणि असा परमात्मा ज्ञानेश्वर महाराजांना ध्यानाच्या माध्यमातून, समाधीच्या माध्यमातून दिसलेला आहे। आणि तो कसा दिसतो? तर तो या डोळ्यांनी दिसत नाही, तर तो या बाह्य स्थूल शरीरातील डोळ्यांनी दिसत नाही। त्याच्यासाठी आंतरचक्षू हवे। त्याच्यासाठी काय हवे? आंतरचक्षू, आतील डोळ्यांनी तो पाहता येतो। आणि तो योगियांना सुद्धा दुर्लभ आहे। जे योगी आहेत त्यांना सुद्धा तो कसा आहे? दुर्लभ आहे। त्याला मी पाहिलं। आणि कसं पाहिलंय? अनंत रूपे अनंत वेशे, माये म्या देखी येले त्यासी। आता याचा अर्थ नीट समजून घेऊया। अनंत रूपे अनंत वेशे, माये म्या देखी येले त्यासी। बाप रखमा देवीवर खून बांधली त्यासी। अनंत रूपे याचा अर्थ नीट समजून घ्या। बघा, सुरुवातीला या सृष्टीची, या समस्त सृष्टीची, अगदी माझ्या या बोटाच्या टोकापासून ते पृथ्वीच्या बाहेर अंतरिक्षात ते चंद्र ते सूर्य, आणि सूर्य ते अनंत ब्रह्मांड, हा संपूर्ण अनंत ब्रह्मांडाचा पसारा हा एका अतिसूक्ष्म नजरेने नाही, सूक्ष्म दर्शनाने दिसणार नाही अशा एका ब्रह्मापासून तयार झालेला। ब्रह्मा नाही, ब्रह्मा हा चतुर्मुखी दाढीवाला ब्रह्म, एका ब्रह्म या गोष्टीपासून तयार झालेले आहे। तुकाराम महाराज म्हणतात की आधी ब्रह्म एकले, बीज अंकुरले रोप वाढले। आधी ब्रह्म हे एकले होते, त्याचा हा सर्व पसार आहे। म्हणजे लक्षात घ्या की हा सर्व ग्रह, तारे, ही झाडं, ही झोप, हे दिसणारे पशु पक्षी, ही घरं, ही दगड, हे धोंडे, तो हिमालय, ही नदी, हा सुद्धा काय आहे? तर तोच ब्रह्म आहे। हा सुद्धा काय आहे? तोच ब्रह्म आहे। त्याचाच हा सगळा विस्तार आहे। हे ग्रह, तारे, हा आकाशगंगा, हा काय आहे? त्या एका सूक्ष्म अतिसूक्ष्म ब्रह्माचाच विस्तार आहे। आणि मी सुद्धा तोच आहे। ज्ञानेश्वर महाराज काय म्हणताय? मी सुद्धा तोच आहे। जे निवृत्ती महाराज माझे गुरु आहेत, तो सुद्धा मीच आहे। ती जी म्हैस आहे ती सुद्धा मीच आहे। तो जो रेडा आहे तो सुद्धा मीच आहे। तो जो गाढव आहे तो सुद्धा मीच आहे। तो जो कुत्रा, मांजर, चिमणी,
ससा, पोपट, दगड, धोंडे सगळं काय मीच आहे. अनंत रूपे अनंत वेशे माये में देखी येले त्यास. सगळ्या वेशात आणि सगळ्या रूपात मी त्याला पाहिलं. आणि आत्मज्ञान झाल्यावर हेच नेमकं होतंय. उडणाऱ्या माशीमध्येही आपल्याला ब्रह्म दिसतो. दुजेपण, द्वैत, द्वैत दोन ची भावना, दुजेपण, द्वैत हे राहत नाही. काय होत आहे? अद्वैत. आदि शंकराचार्यांनी सांगितलेली गोष्ट की हे जग काय संपूर्ण अद्वैत आहे. इथं दुसरी वस्तूच नाही. इथे दुसरी सेकंड वस्तूच नाही. सगळं काय एक आहे. आणि एक काय आहे? फक्त ब्रह्म आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की ब्रह्म सत्य जगन मिथ्या. हे जे जगत दिसतंय ते खोटं आहे. कसं आहे? भासमान आहे. सगळं काय ब्रह्म आहे. परंतु आपल्याला ज्ञान झालं नसल्यामुळे सत्याची जाणीव, आत्मज्ञान, निजज्ञान, ब्रह्मज्ञान, एनलाइटनमेंट, त्याला काही शब्द तुम्ही वापरा, ते झालं नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा वेगळा माणूस आहे, मी वेगळा माणूस आहे, हा वेगळा प्राणी आहे, मी वेगळा प्राणी आहे, तो दगड आहे आणि मी सजीव आहे. प्रत्यक्षात हे सर्व अद्वैत आहे. अद्वैत. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अनंत वेशे अनंत रूपे मायेम्या देखिले त्यासी. आणि म्हणून ते म्हणतात की अनंत रूपे अनंत वेशे मायेम्या देखिले त्यासी. बाबू रखमादेवीवर खून बांधली. देखिला देखिला मायेम्या देवाचा देव. कुठला देव? साधा देव नाही, देवाचा देव. कोणाचा? देवाचा. अरे हे देव आहेत बाकीचे. तो काय आहे? परब्रह्म. तो काय आहे? परब्रह्म. त्याला मी पाहिलं. देखिला देखिला मायेम्या देवाचा देव कुठला संदेह मागे तुझे. पण आता माझ्या मनातला जो डाऊट आहे, आता माझ्या मनातली जी शंका आहे ती आता फिटली. ती आता पार पुसून गेले. फिटला संदेह निमाले तुझे. पण मी आणि तो वेगळा आहे हे आता नाश पावलेलं आहे. मी नेहमी सतत आणि अविरत सांगत असतो की देवाला शोधणाऱ्या माणसाला देव भेटत नाही. देवाला शोधणारा व्यक्ती देवाला शोधता शोधता स्वतः देव होऊन जातो. तुका म्हणे अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. देवाला शोधणाऱ्या व्यक्तीला शेवटची पायरी असते अहंकार नष्ट करणं. तो अहंकार एकदा नष्ट झाला, निसटला की बस तो व्यक्तीच देव झाला. मग त्याला समजते की ज्या देवाला मी शोधत होतो तो मीच होतो. ज्या देवाला मी शोधत होतो तुम्हीच आहे. आणि ज्या देवाला मी बाहेर शोधतोय, ज्या देवाला मी बाहेर शोधतोय, शोधण्याचा प्रयत्न करतोय, त्याला पाहण्याचा प्रयत्न करतोय, तो मला आधीच प्राप्त आहे. ज्या देवाला मी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो तो मला आधीच प्राप्त आहे. जे ज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, एनलाइटनमेंट, तुम्ही त्याला काही शब्द वापरा, त्याच्याने काही फरक पडत नाही. ते जे मी बाहेर शोधतोय ते माझ्या आतमध्येच ऑलरेडी आहे. परंतु जे पडदे आहेत, जे पडदे आहेत षड्विकारांचे, काम, क्रोध, मोह, दंभ, मत्सर, अहंकार, हा मोठा गडद पडदा आहे. अहंकार फार वाईट असतो. धनाचा अहंकार, सौंदर्याचा अहंकार, शक्तीचा अहंकार, ज्ञानाचा अहंकार, वैराग्याचा अहंकार, तपाचा अहंकार, आणि सगळ्यात भयंकर अहंकार म्हणजे अहंकार नसल्याचा अहंकार. कुठला अहंकार? मला अहंकार नाही. इगो ऑफ नॉन इगो. इगो ऑफ नॉन इगो. मला अहंकार नाही या गोष्टीचा अहंकार. रामकृष्ण सर्वात भयंकर अहंकार आहे. हे सर्व नष्ट झाल्यावर माणसाला त्या अद्वैताचा, त्या एकत्वाचा साक्षात्कार होतो. आणि तोच ज्ञानेश्वर माऊली या अभंगामधून सांगतायत की देखिला देखिला मायेम्या देवाचा देव फिटला संदेह निमाले दुजेपणा द्वैत दोनची भावना आता नष्ट झालेली आहे. तो आणि मी वेगळा आहे ही भावना आता नष्ट झालेली आहे. आता काय आहोत आम्ही? अद्वैत. धन्यवाद. आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडत असेल तर नक्की लाईक करा,
कमेंट करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.